नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता दुसरीच्या मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 35 वरील कविता 12वी कविता एक झाड लावू मित्रा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया, ऐकूया, गाऊया, म्हणूया। एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू। एक झाड लावू मित्रा, त्याला पाणी घालू। मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू। मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू। एक झाड लावू मित्रा, त्याला कुंपण करू। एक झाड लावू मित्रा, त्याला कुंपण करू। मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू। मोठे झाल्यावर फुले ओंजळीत भरू। एक झाड लावू मित्रा, त्याची निगा राखू। एक झाड लावू मित्रा, त्याची निगा राखू। मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू। मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू। एक झाड लावू मित्रा, त्याला रोज पाहू। एक झाड लावू मित्रा, त्याला रोज पाहू। त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ। त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ। कवीचं नाव काय आहे? अनंत भावे। चला तर यावरील प्रश्न उत्तरे पाहूया। मला हे समजले। नवीन शब्द शिकूया। निगा म्हणजे काय? काळजी, चाखणे, चव घेणे, आस्वाद घेणे। मला हे समजले। उत्तरे लिही। कवितेतील तुला आवडलेली ओळी लिही। या ठिकाणी आवडलेली ओळ लिहायची आहे। झाडाच्या सावलीत मुले काय करणार आहेत? झाडाच्या सावलीत काय करणार आहेत? सांगा बरं। चला आपण बघूया। आवडती ओळ कोणती आहे तुमची? असं कोणती ओळ तुम्ही लिहू शकता? एक झाड लावू मित्रा, त्याची निगा राखू। मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू। सावलीमध्ये काय करणार आहेत? मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळणार आहेत। कवितेतील मुले झाड वाढण्यासाठी काय काय करत आहेत? काय काय करत आहेत? चला बघूया। झाड लावून त्याला पाणी घालणार आहेत। या ठिकाणी बघा, पाणी घालणार आहेत व कुंपण करणार आहेत अशा प्रकारे। त्यानंतर निगा राखणार आहेत त्याची। त्यानंतर काय करणार आहेत? मोठं झाल्यावरती त्याला फळे लागणार, त्यानंतर ते चाखणार आहेत, त्याचा आस्वाद घेणार आहेत गाणी गाता गाता। चला पुढे बघूया। कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण कर। झाडाच्या सावलीत खेळू। काय येईल या ठिकाणी उत्तर? खेळू। फुले ओंजळीत भरू। झाडाची निगा राखू। गोड फळे चाखू। चला,
जर एक दिवस नळाला पाणी येणार नसेल तर काय होईल? पाणी जपून वापरावे. जर झाडे कमी असतील तर स्वतः झाड लावावे. दिलेल्या शब्दांसाठी यमक शब्द लिही. पाणी राणी, झाड गाड, फुले फुले, गोड जोड, सावली मावली. अशा प्रकारे त्यावरील स्वाध्याय सोडवायचा आहे. चला आपण पुढे बघूया. चला कोशिंबीर करू. पान क्रमांक 37 वरील चित्रांचे निरीक्षण कर, वर्णन कर. बघा या ठिकाणी त्यांचे बाबा आहेत, वडील आहेत आणि 2 मुलं आहेत. ते काय करत आहेत? कोशिंबीर बनवत आहेत. लागणारे साहित्य कोणते? मोड आलेली मटकी, मोड आलेले हिरवे मूग, मोड आलेले हरभरे, भिजवलेले शेंगदाणे, कांदा, टमॅटो, तिखट, मीठ, साखर, लिंबू, कोथिंबीर. चला पुढे बघूया. योग्य घटनाक्रम लाव व कृतीवहीत लिही. कोणाकोणाला तुम्हाला कोशिंबीर खायला आवडते ना? तर कशी बनवायची ते आपण शिकूया. चला तर बघूया. हे वाक्य आपल्याला उलट सुलट दिले आहेत. त्याचा आपल्याला घटनाक्रम लावायचा आहे. पहिला कोणता वाक्य येईल? एका भांड्यात कडधान्ये व शेंगदाणे घ्या. त्यानंतर कोणता येईल? एकत्र केलेल्या मिश्रणात बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा टाका. कांदा टाकलेल्या मिश्रणात तिखट, मीठ, साखर घाला. शेवटी लिंबू पिळा, कोथिंबीर टाका. सगळे छान एकत्र करा. त्यानंतर तुमची पौष्टिक कोशिंबीर तयार झाली. अशा प्रकारे कृती करून पाहायची आहे. तुम्ही कोशिंबीर बनवून खायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, खालील वस्तू वापरून तुझ्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात ते लिही. साखर. साखरेपासून आपण काय बनवतो घरी? शिरा, खीर. अजून साखर टाकून काय बनवतो आपण? चहा, बटाटा, वडापाव बनवतो. अजून काय बनवतो? बटाट्याची भाजी. अजून काय बनवतो? समोसे. कोणाकोणाला खायला आवडतात समोसे? तांदळापासून आपण काय बनवतो? खिचडी. अजून काय बनवतो? इडली. अजून काय बनवतो? छानपैकी भात आपण बनवतो, साधा भात. अशा प्रकारे हा स्वाध्याय सोडवायचा आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.